आणि दर्शन वगैरे व्यवस्थित घेतलं. हे कार्य तुम्हाला कसं वाटलं? छान. वासू इकडे ना जरा. एक मिनिट. तुझ्या लक्षात आलंय का काय झालंय ते? आता काय झालं? तुझी ती मैत्रीण उर्मी कुलकर्णी आली होती इथे. हो का? तुला कोणी सांगितलं? मी बघितलं तिला. वासू मला सांग, तू खूप प्रेम करतोस ना तिच्यावर? हो, पण तुला कसं कळालं हे सगळं? ते जाऊ दे, पण मग आता काय करशील तू? आता कसलं काय करशील? अरे म्हणजे आपल्या घरचं वातावरण बघून गेली ती, आणि तिच्या घरी काय वातावरण असेल त्याचा अंदाज आलाय मला तुमच्या नाटकाच्या दिवशी. हे सगळं कसं काय जमणार आहे? जमेल सगळं. मी आहे ना, मी बघतो सगळं काय करायचं ते. असं अरे कसं शक्य आहे? आज तुला या रूपात बघून गेली ती, आणि आपल्या घरी एकूणच किती कर्मठ वातावरण आहे याचा अंदाज आला असेल तिला. का अंदाज कशाला? मी तिला पत्रात सगळं लिहून आलोय, आणि ते वाचूनच ती इथे आली याची खात्री आहे मला. आणि इथे आली म्हणजे तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. जीजी, आमचं प्रेम जिंकलंय. तुला खात्री आहे? अगदी 100% खात्री. आता काहीही टेन्शन नाहीये. पण का कुणास ठाऊक, तिचा चेहरा बघून तू म्हणतोस तसं काही वाटलं नाही मला. आणि तिला हे सगळं जर मान्य असेल तर ती तुला येऊन भेटली का नाही? तेच तर ना जीजी, तू उर्मिला ओळखत नाहीस. उर्मिला जर हे सगळं पटलं नसतं ना तर तिने येऊन माझ्याशी वाद घातला असता, भांडली असती माझ्याशी. पण ती काहीच न बोलता सरळ निघून गेली म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाहीये. बरं तू म्हणतोस तसं तिला काही प्रॉब्लेम नसेल, पण ते नीताचं काय? ह्याबद्दल तर तू अजिबात काळजी करू नकोस. मी आहे ना, सगळं बघून घेतो ते काय. असं तुला कळतंय तू काय करणार आहेस आणि त्याचा परिणाम काय होणार आहे? तू म्हणतोस तसं काही होऊ देणार नाहीये दादा. जीजी, तू बघ दादा स्वतः माझं लग्न उर्मिशी लावून देतात की नाही. अरे आशावादी असावं रे माणसानी, पण आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीवही असावी. मला कठीण वाटतंय हे सगळं. जीजी, तुला ना अति काळजी करायची सवयच आहे. काळजी करू नकोस, मी बघतो काय. बरं बघ तू.